कथा रात्रीचा विश्वास। रात्रीच्या शांततेत राधा हळूच आपल्या काकांच्या खोलीकडे निघायची। घरातली परिस्थिती बिकट होती। राधा विठ्ठलच्या भावाची एकुलती एक मुलगी, सगळं घर एकटीच सांभाळायची। सकाळी लवकर उठून ती कामाला जायची, संध्याकाळी घरी येऊन घरची कामं करायची आणि रात्री काकांच्या खोलीत जाऊन त्यांची काळजी घ्यायची। मालती, राधाची काकू, गेल्या काही वर्षांपासून आजारी होती। तिला बेडवरून उठणं बसणं कठीण झालं होतं। विठ्ठल यांचीही तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ते आपल्या खोलीतच राहायचे। राधाच्या घरात 3 खोल्या होत्या। एका बाजूला काकूची खोली, दुसऱ्या बाजूला काकांची आणि मधोमध स्वयंपाकघर। त्यामुळे कोण खोलीत येत जात आहे हे सहसा दिसायचं नाही। रात्री जेव्हा मालती झोपलेली असायची तेव्हा राधा हळूच विठ्ठल यांच्या खोलीत जायची। विठ्ठल तिला बोलवायचे आणि ती गेली नाही तर ते चिडायचे। राधाला वाटायचं की आपण गेल्याने काकांना बरं वाटतं, त्यांचा चेहरा खुलतो। त्यामुळे ती रोज रात्री तिथे जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना औषधं द्यायची। विठ्ठल यांनी राधाला लहानपणापासून खूप प्रेम केलं होतं। जेव्हा ते बरे होते तेव्हा राधाने काही मागितलं तर ते तिला आणून द्यायचे। आता राधा त्यांच्यासाठी तेवढंच करत होती। पण कधीकधी तिला वाटायचं, हे असं किती काळ चालणार? शेजारी पाजारी काय म्हणतील याची तिला भीती वाटायची। तरीही ती आपलं कर्तव्य पार पाडत होती। एके रात्री राधा विठ्ठल यांच्या खोलीकडे निघाली असताना मालती अचानक तिच्या खोलीत आली। राधाने लगेच बहाणा केला की तिला रात्री भीती वाटते म्हणून ती काकांकडे जाते। मालती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात शंका दिसली। कधीकधी रात्री विठ्ठल यांच्या खोलीतला दिवा सुरू असायचा आणि मालतीला राधा तिथे जाताना दिसायची, तरीही तिने कधीच थेट विचारलं नाही। एके दिवशी मालतीने सांगितलं की राधाची मोठी बहीण अनुराधा काही दिवसांसाठी घरी येणार आहे। राधाला टेन्शन आलं। अनुराधाचा स्वभाव थोडा कडक होता आणि ती सगळं बारकाईने पाहायची। राधाला वाटलं, आता बहिणीला काही कळलं तर? तिच्या मनात अनेक विचार घोळू लागले। अनुराधा आल्यावर घरात गप्पा गोष्टी, जेवण खाणं सुरू झालं। अनुराधाने राधाचं कौतुक केलं, तू एवढ्या लहान वेळात घर सांभाळतेस, काम करतेस, खरंच तुझं खूप कौतुक आहे। पण एक रात्री विठ्ठल यांनी राधाला आवाज दिला। राधाने मुद्दाम दुर्लक्ष केलं, पण अनुराधाने ऐकलं आणि तिला म्हणाली, तुझे काका बोलवत आहेत, जा। राधा गेली, पण तिला अस्वस्थ वाटत होतं। ती परत आली तेव्हा अनुराधाची नजर विचित्र होती। काही दिवसांनी अनुराधाने राधांना थेट विचारलं, राधा, तू रोज रात्री काकांच्या खोलीत का जातेस आणि तिथून विचित्र आवाज का येतात? मला काही कळत नाही आहे। राधाला आता सत्य सांगण्याशिवाय पर्याय नव्हता। तिने शांतपणे अनुराधाला सांगितलं, ताई, तुला माहीत आहे, काकांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता, त्यांच्या डोळ्यांना इजा झाली, त्यामुळे रात्री त्यांना काहीच दिसत नाही। मी त्यांना जेवण द्यायला, औषधं द्यायला आणि त्यांची काळजी घ्यायला जाते। त्यांना औषधं टाकताना थोडा त्रास होतो म्हणून ते कधीकधी ओरडतात, पण काकांनी मला सांगितलं होतं की हे काकूंना सांगू नको, कारण तिला माझ्या तब्येतीची काळजी वाटेल आणि तिची तब्येत अजून बिघडेल, म्हणून मी सगळं गुप्त ठेवलं। हे ऐकून अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं। तिने राधाला मिठी मारली आणि म्हणाली, राधा, तू खरंच खूप समजूतदार आहेस, तुझ्यासारखी बहीण मिळणं हे माझं भाग्य आहे। त्यानंतर अनुराधा विठ्ठल यांना भेटायला गेली, त्यांच्याशी बोलली। काही दिवसांनी अनुराधा गेली आणि विठ्ठल यांची तब्येतही हळूहळू सुधारू लागली। राधाला आता हलकं वाटत होतं। तिच्या मनातली भीती कमी झाली आणि ती आपल्या कर्तव्यातून आणि काकांच्या आनंदातून समाधान मिळवू लागली। राधाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या काकू आणि काकांची काळजी घेतली। तिच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे विठ्ठल यांची तब्येत सुधारली आणि घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।